हाय, हा देवदिवाळीचा दिवस आहे. खरं तर सकाळी उठल्या अजिबात बरं वाटत नव्हतं, पण कामाला लागले. थोडंफार काम केल्यावर बरं वाटेल असा विचार आला. पाणी ठेवलं आणि दुसऱ्या साईडला पावटा सोलायला घेऊन बसले होते. ते झाल्यावरती मस्त अशी अंघोळ करून घेतली आणि छान आवरून तयार झाले. अंघोळ झाल्यावर भूक तर खूप लागली होती, पण एकटीसाठी काही बनवायची इच्छा होत नव्हती. पण सचिनने मला सगळी कटिंग करून दिली आणि मग मी मस्त छान पोहे बनवले. पोह्याचा छान नाश्ता केला आणि म्हटलं चला आता स्वयंपाकापर्यंत थोडासा अभ्यास करत बसू. थोडाफार अभ्यास केला आणि त्यानंतर मी म्हटलं चला, सचिनने मस्त पावटा बनवला होता तर मी छान भाकरी बनवून घेतल्या. आज दुपारच्या जेवणामध्ये मस्त पावटा भाकरीचा बेत होता. मस्त जेवण करून घेतलं आणि त्यानंतर एक झोप घेतली. संध्याकाळी उठल्यावर बघितलं बाहेर जे लिंबाचं झाड चुकलं होतं ते घरमालकांनी तोडून टाकलं होतं. मग तिथली थोडी साफसफाई केली आणि त्यानंतर मस्त असा कडक चहा बनवला. चहा घेते तोपर्यंतच पप्पा आले होते आणि मम्मीने माझ्यासाठी बघा तिळाच्या पोळ्या, रव्याचे लाडू, भरपूर सारं काही खायला पाठवलं होतं. आज देवदिवाळी होती म्हटल्यावरती पटापट संध्याकाळी छान दिवा लावून घेतला. तुळशीपाशी दिवा लावला आणि अंगणात सुद्धा 2-4 दिवे लावूनच घेतले. त्यानंतर घरी गेलो होतो आणि तिकडे पण अजून काही दिवे लावून झाले नव्हते, त्यामुळे मी तिथेही छान दिवे लावून घेतले. आज घरी मस्त पोळ्याचा बेत होता. मस्त ताट भरून छान नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर दिवाळीचे राहिलेले फटाके उडवायला घेतले. मी फटाके उडवत होते खरं तर लाडूसाठी, पण लाडूला बघा किती वेळा म्हणलं की एकदा हातामध्ये घेऊन बघ, पण जसं फुलबाजा पेटला तसा त्यानं मागं पळ काढला. शेवटपर्यंत त्यानं काही फटाक्याला हात लावला नाही आणि त्याला देण्याच्या नादामध्ये मात्र मी सगळेच फटाके संपवून टाकले. उशिरा का होईना सगळ्यांना देवदिवाळीच्या शुभेच्छा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.